नमस्कार मंडळी. थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. थंडीमध्ये आपण उबदारपणामुळे सूप पितो, गरम गरम कॉफी पितो, पण आपलेच काही असे पदार्थ आहेत जुने पारंपरिक पद्धतीचे, ते आपण विसरतो. पहा, मी इथं आज असा जुन्या पद्धतीचा पारंपरिक पदार्थ मी इथं बनवणार आहे. ती म्हणजे हुलग्याची उसळ. पहा, मी इथं कोंब आलेले हुलगे घेतलेले आहेत आणि आपल्याला याची बनवायची आहे उसळ. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला ती हुलगे अगोदर थोडेसे शिजून घ्यायचे आहेत. तर त्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडंसं तेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ, कारण की मीठ घातल्याने त्या हुलग्याला चव येते. आणि हे हुलगे आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ आणि आपल्याला शिजून घ्यायचे ते हुलगे. आणि त्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद. पाहिजे आपले हुलगे शिजून घेऊपर्यंत आपण भाजीचा मसाला बनवून घेऊ. आम्ही इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये घालून घ्यायचे 2 उकळी तेल. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी. मोहरी तडतडली त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे. आणि मी इथं अद्रक, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही आपल्या त्याच्यामध्ये घालून घ्यायची. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊ. आणि मी इथं उभ्या साईडचा एक मिडियम साईडचा कांदा कट करून घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. आणि इथं एक टोमॅटो घेतलंय. टोमॅटो कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. तर मी इथं घेतली थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय. आणि इथं थोडासा गरम मसाला. आपल्याला सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपले मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित थोडा वेळ 2 मिनिटं शिजून घेऊ. तर आपण जे हुलगे शिजायला ठेवले होते ते हुलगे पण आपले शिजलेले आहेत. ते आता याच्यामध्ये आपण घालून घेऊ. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता बारीक, तो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा. त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्या आवडीनुसार, घट पातळ. याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ, कारण की हुलगे शिजायला आपण मीठ घातलं होतं. याच्यामध्ये आणखीन थोडंच घालायचं. आणि कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची. आणि याला मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायचं. पाहिजे आपल्या हुलग्याची उसळला उकळी पण आलेली आहे. किती मस्त अशी आपली हुलग्याची उसळ तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी तरी पण आलेली आहे आपल्या भाजीला. नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून पहा.